पण आपण जी रक्कम घरच्यांचे दागिने वगैरे गांठ देऊन जी रक्कम आपण आज या शाळेमध्ये लावली होती ही तर माझी गेलीच गेली, पण माझे प्राणीही गेले. अशा वेळी मी अक्षरशः पूर्ण डगमगून गेलो आणि मला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. अक्षरशः मी इतका हातबल झालो होतो की आपण जे पिकवतोय हे आपल्याला विकता येत नाहीये. मला सोशल मीडियावर सुद्धा खूप सारे लोक हसत होते. माझ्या गावकऱ्यांना सुद्धा पहिलं वाटायचं का हा शाळा लागलाय, हा संपलाय. आता मी शाळा वळायचो किंवा शाळा सांभाळायचो, लोकांना वाटायचं तू काय शाळा वळतो, मला फार एकदम आर्णी टट्टू सारखं समजायला लागले. पण मित्रांनो आज अशी कंडिशन झाली, ते लोक टू व्हीलरवर ट्रिपल सीट हिंडतात आणि मी आज 50 ते 60 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतोय. एक वेळ अशी असते माणसावर मित्रांनो का ज्या वेळेस पैशाची थाप नसली तरी चालेल, पण त्याची पाठीवर थाप असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी खचलेल्या काळामध्ये मित्राची संगत आणि योग्य मित्र आणि योग्य सल्ला असणं गरजेचं होतं. ते ह्या 2 ते 4 मित्रांपासून मला कायम भेटत गेला. तर नमस्कार सर्व महाराष्ट्रातील आपले तरुण वर्ग असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांना सगळ्यांना जय शिवराय. तर मित्रांनो माझ्या जी जीवनाची स्टोरी आहे अत्यंत खडतर होती. म्हणजे पहा मी पहिलं जे जीवनामध्ये मी माथाडी कामामध्ये म्हणजे हमाली काम करायला लागलो होतो आणि हमाली काम करत असताना खूप म्हणजे सांगायचं झालं तर मला खूप अडचणी आल्या जीवनामध्ये. म्हणजे थोडक्यात असं 150 ते 200 रुपये रोज पडायचा एक 9 ते 10 साली. आणि मार्केटची महागाई अशी लक्षात घेतली तर त्यामध्ये गरजा वगैरे फारशा भागत नव्हत्या. आणि हळूहळू मग कंपनीत कामाला जायला लागलो. थोडे दिवस कंपनीत कामाला गेल्यानंतर तेव्हा 200 ते 250 रुपये रोज असायचा. आणि माझं शिक्षण पण फारसं काही झालेलं नव्हतं, पण मला अपेक्षा अशी होती की काहीतरी व्यवसायामध्ये मला उतरायचं होतं. आणि व्यवसायामध्ये उतरायचं म्हटल्यानंतर भांडवल सुद्धा अक्षरशः माझ्याकडे पुरेसं नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा मात केल्या हे मी तरुणांना आज मी सांगणार आहे. हे जे फॉलोअर्स असतील, कारण यांना या संघर्षाला कसं तोंड द्यायचं ही प्रेरणा सुद्धा या सगळ्या तरुणांपर्यंत पोहोचणार आहे नक्की. तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमामधून या सगळ्या सक्सेस अशा स्टोऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून नवीन प्रेरणा तुम्हाला भेटणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून नवीन तरुण घडवण्यास चांगली मदत होईल. मित्रांनो आज मी तुमच्या समोर बसलोय. आज या व्यासपीठावर बसायचं कारण असं आहे सर की जीवनामध्ये खूप अडीअडचणी येतात. संघर्ष कोणाच्या जीवनात नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. माझ्या आईला शेळीपालनाची आवड होती स्पेशली. तर आईला शेळीपालनाची आवड असल्या कारणाने मी बाजारामधून जिथं मी काम करायचो तिथं बाजार भरायचा. त्या बाजारामधून 2 ते 3 शेळ्या घ्यायला चालू केल्या आणि त्या 2 ते 3 शेळ्यांची पिल्लं मी बाजारामध्ये जेव्हा विकायचो तेव्हा 2 ते 2,500 भाव भेटायचा. याला सुद्धा बराचसा कार्यकाल केला. परंतु माझं हे लक्षात आलं की आपण जे पिकवतोय हे आपल्याला विकता येत नाहीये. खूप दिवस खूप दिवस याला माझा कष्टाचा काळ गेला. कारण जे पिकवत होतो ते मला विकता आलं नाही. आणि मग मी नंतर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, सोशल मीडियाची एक जोडी माझ्या व्यवसायाला घेतली. आणि ह्या व्यवसायाच्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून मला नंतर 2015-16 मध्ये चांगली ग्रीप भेटली. तर याला ग्रीप भेटायचं कारण असं आहे की सोशल मीडिया चांगल्या कारणास्तव सगळ्यांनी वापरली पाहिजे, सगळ्यांनी यूज केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं काही उदरनिर्वाह करतो, जे एखादा व्यवसाय करतो, आपण कष्ट काय स्वरूपाचं करतो, त्यामध्ये कसं आपण घडतो, किती आपल्याला अडीअडचणी येतात, समाज कसा ट्रोल करतो, आपल्याला नातेवाईक कसं दुरावा देतात, आपली परिस्थिती ज्यावेळेस ढासळते त्यावेळेस अक्षरशः आपलं कुटुंब सोडून आपल्या पाठीमागे कोणीच राहत नाही. मित्रांनो अशीच काही परिस्थिती माझी झाली होती. ज्यावेळेस मी शेळ्या घ्यायला चालू केल्या, ज्यावेळेस माझं भरपूर प्रमाणात नुकसान झालं, ज्यावेळेस पैशांनी सुद्धा मी खचून गेलो, अक्षरशः फार लॉस गेलो होतो, त्यावेळेस कुटुंब सोडून माझ्या सोबती कोणीही नव्हतं. अशा वेळी मला माहिती की माझी परिस्थिती मी कशी वर काढली. परंतु शेळीमध्ये जे आजार वगैरे असतात, मी जे गोटफार्म करतो, चव्हाण गोटफार्म नारायणगावन या नावाने व्यवसाय चालवतो मी. याच्यामध्ये PPR असेल, FMD असेल. स्टार्टिंगला मी ज्या शेळ्या घेऊन आलो त्यामध्ये FMD आला, म्हणजे खुरकोत सारखा प्रकार आला. अक्षरशः जवळजवळ 60 ते 70 शेळ्या माझ्या मेल्या. मी पूर्णपणे खचून गेलो, माझं कुटुंब सुद्धा पूर्णपणे हतबल झालं. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे असं झालं होतं की मला जीव द्यावा काय अशी परिस्थिती माझ्या पुढे उभी राहिली होती. म्हणजे ज्यावेळेस माझ्या शेळ्या अक्षरशः रोज 3-3, 4-4, 5-5, 6-6 क्वांटिटीमध्ये मरायला लागल्या, त्यावेळेस मला असं वाटलं होतं की माझी क्वांटिटी खूप ढासळत चालली आणि माझ्याच्याने आता हे काम होणार नाहीये. पण आपण जी रक्कम घरच्यांचे दागिने वगैरे गांठ देऊन जी रक्कम आपण आज या शाळेमध्ये लावली होती ही तर माझी गेलीच गेली, पण माझे प्राणीही गेले. अशा वेळी मी अक्षरशः पूर्ण डगमगून गेलो आणि मला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. अक्षरशः मी इतका हातबल झालो होतो. परंतु
मी म्हटलं, मी माझ्या मनाला स्वतः एकटं बसून सांगितलं, की "प्रकाश, तू आता हारायचं नाहीये. तू आता उभं राहायचंय. उभं राहण्याची तुझी गरज आहे." आणि मी नव्या ताकदीने, परत एकदा सांगतो, मी एकदा नव्या ताकदीने परत नवीन व्यवसाय चालू केला. जे झालं, जो माझा भूतकाळ होता, मी त्याच्याकडे 1 मिनिटात सुद्धा लक्ष न दिलं. भूतकाळ आठवत बसून माझा वर्तमान काळ खराब व्हायला लागला. त्यामुळं मी अजिबात सुद्धा भूतकाळाचा विचार न करता नव्याने परत पंजाबमधून शेळ्या आणायला चालू केल्या आणि परत सुद्धा शेळ्या विक्री करायला चालू केल्या. अशा स्वरूपाने परत मला चांगला नफा मिळत गेला आणि त्या स्वरूपानेच आज चव्हाण गोट फार्म अतिशय परत आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंचीवरचं नाव असेल ते म्हणजे चव्हाण गोट फार्म. आज कुटुंब सुद्धा मला याच्यामध्ये खूप सारं मदत करतं. परंतु आज माझं सुद्धा खूप मेहनत आहे. आज लोकांना मी घेतलेली गाडी दिसती, फॉर्च्युनर दिसती, लोकांना पॉश फिरतो, हिंडतो हे सगळं दिसतं. परंतु लोकं त्यामागचं कष्ट पाहत नाहीत. आज तरुणांना वाटतं आपण राजकारण्यांमागे फिरतो. राजकारणी लोकं तुम्हाला सांगतात, की तुम्हाला हे काम देऊ, तुम्हाला कंपनीमध्ये काम देऊ, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देऊ. परंतु तुमचे 2 ते 3 वर्ष मित्रांनो वायाला जातात. आपल्या तरुणांनी लक्षात घ्यायचंय, आपला वापर आपल्या जवानीमध्ये आपला यूज कोणीतरी करत असतो आणि तुमची जोपर्यंत कमवायचे वय असतं, कमवायचे दिवस असतात, त्या काळामध्ये तुमचा वापर कोणी ना कोणी करून घेतं आणि या काळात कुटुंबाला तुमच्या हाताची, तुमच्या मदतीची गरज असते. आई-वडिलांना, बहिणीला, भावाला, बायकोला सगळ्यांना तुमची गरज असते. त्या काळातच आपण रिव्हर्स होऊन जातो. म्हणजे आपले कमवायचे स्रोत संपून जातात आणि एक काळ मग नंतर याचं रूपांतर असं होतं माझ्या तरुण भावांचं, तरुण बांधवांचं, की योग्य वेळी योग्य कमाई हातात न आल्यामुळं तरुण दारू प्यायच्या आहारी जातो, तरुण व्यसनांच्या आहारी जातो, तरुण सिगारेट ओढतो, तरुण नको त्या नशा करतो आणि अक्षरशः या नशेच्या सगळ्या प्रवाहामध्ये तरुण पूर्णपणे बुडून जातो आणि लॉस होतो. अशामध्ये आपली कसल्याही प्रकारची प्रगती होत नाही आणि म्हणूनच तरुणांना माझा हात जोडून सांगणे, की प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यवसायामध्ये उतरा, व्यवसायामध्ये चांगली प्रगती करा. मित्रांनो, जीवनामध्ये चढ-उतार 100% असतोच. परंतु सगळ्या गोष्टींवर मात करून तुम्ही अवश्य एकदा काम करायला शिका, तर तुम्ही नक्की पुढे जाणार. खरं सांगायचं म्हणलं तर मी ज्यावेळेस शेळी पालन करत होतो, शेळी पालन करताना अक्षरशः मी ज्या वस्तीवर राहतो ते लोकसुद्धा मला हसत होते. माझी फॅमिलीसुद्धा स्पष्ट सांगायचं म्हणजे कुटुंबातले काही सदस्य सोडून सुद्धा मला हसत होते. कारण शेळी पालन हा व्यवसाय अतिशय गावठी आणि गावंढळ पद्धतीने समजला जाणारा व्यवसाय होता. परंतु हा व्यवसाय मी इतक्या उंचीवर नेऊन ठेवला, याचं एवढं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर केलं, की या व्यवसायाच्या जीवावर मी अक्षरशः महिन्यामध्ये 7 ते 8 वेळा विमानाने पंजाबला जातो आणि विमानानेच पंजाबला वरून इथं महाराष्ट्रामध्ये येतो. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, याच्याकडे तुम्ही अतिशय गावठी पद्धतीने पाहत होते. पण याच्या जीवावर आज आपण चांगल्या पद्धतीने मोठ्या गाडीमध्ये फिरतोय. आज सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा चांगल्या प्रकारे होतोय. कुटुंब असेल, गावातले असतील, कारण आज माझे फॉलोअर्स सुद्धा बरेचसे शेळी पालायला तुम्हाला माहिती आहे. आज चांगल्या प्रकारचं शिक्षण सगळे लोकं घेतात. कोणी आय-टी, इंजिनिअर, डॉक्टर, बी-कॉम जे काय असेल ते चांगलं टॉप लेव्हलचं शिक्षण करतात. कोणालाही वाटतं की आमचा मुलगा क्लास 1 झाला पाहिजे. कोणालाही वाटतं चांगल्या प्रकारची सरकारी नोकरी लागली पाहिजे. परंतु मी कमी शिक्षण असल्यामुळं माझ्या घरच्यांना सुद्धा वाटत नव्हतं की हा या व्यवसायामध्ये सक्सेस होईल. परंतु मी याच्यामध्ये सातत्याने कष्ट, मेहनत आणि चिकाटीने हा व्यवसाय करून अतिशय चांगल्या पद्धतीवर नेऊन ठेवला. मला सोशल मीडियावर सुद्धा खूप सारे लोकं हसत होते. माझ्या गावकऱ्यांना सुद्धा पहिलं वाटायचं का हा शेळ्या वाळायला लागलाय, हा संपलाय. अक्षरशः अशी परिस्थिती झाली का माझ्या शेळ्या वगैरे ज्यावेळेस मारायला लागल्या, तर मी रानामध्ये शेळ्या वळत होतो. शेळ्या वळताना जवळपासचेच लोक मला हसायला लागले. प्रत्येक हसताना म्हणजे मला प्रत्येक हसणाऱ्यांचं उत्तर माझ्या अगदी हृदयावर कोरून ठेवलं होतं मी. पण त्यावेळेस त्यांना उत्तर द्यावा एवढी माझी कॅपॅसिटी नव्हती राहिली. पण मी एक ठरवलं होतं त्याच दिवसापासून, की यांना उत्तर द्यायचं या सगळ्या लोकांना. तर एक दिवस यांना सगळ्यांना उत्तर हे यशामधून द्यायचंय. कारण फोलकट गप्पा मारून, फोलकट उत्तर देऊन कसल्याही प्रकारचा फायदा होत नाही. तुम्हाला जर तुमच्या विरोधकाला उत्तर द्यायचं असेल, तर तुमच्या प्रगतीमधून उत्तर द्यावं लागतं आणि त्याच स्वरूपाने मी आज माझा जी जीवनाची गाथा आहे, ही अशी सक्सेस केली आणि आज ही सगळ्यांपर्यंत पोहोचवली. पण कधीही कोणत्याही प्रकारचे गर्व ठेवला नाही. कोणती गाडी आली किंवा कसं फिरलो, कसा व्यवसाय केला. मी आजपर्यंत माझ्या प्रत्येक तरुणाला आवर्जून आणि कळकळीने सांगतो, मित्रांनो, व्यवसायामध्ये उतरा आणि व्यवसायामधून तुम्ही 2 पैसे मिळवा. कुटुंबापर्यंत तुमचा कुटुंबाचा कसा उदरनिर्वाह होईल, हा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. हा व्यवसाय करताना नातेवाईक सुद्धा मला खूप हसले. आज तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये जर का समजा माझे नातेवाईक असतील, माझे घरातले कोण असतील, सगळे सदस्य असतील, मित्रपरिवार असेल, आज कमेंट म्हण, व्हिडिओ शेअर म्हण, याच्यात हे लोक कधीच मला सापडले नाही आजपर्यंत चांगले कमेंट म्हण. हे लोक पाहतात,
स्टेटस पाहणारा रोज 2-2, 3-3 हजार लोक पाहतात. माझ्याच गावातले पाहतात, माझ्याच आसपासचे मित्र वगैरे पाहतात. कधी छान म्हणून सुद्धा कमेंट मित्रबरोबरांनी असेल, नातेवाईकांनी कधी मला अशी जास्तीत जास्त आढळली नाही. परंतु जे आज माझे 90,000 फॉलोअर आहेत, हे बिचारे मला सदैव फॉलो करतात आणि वाईट जरी त्यांनी कमेंट केली तर मी असं समजतो का प्रकाश चव्हाण तू काहीतरी चुकतोय, तू त्याच्यापासून काहीतरी त्यांना अपेक्षित असं वाग, अपेक्षित असे बदल कर स्वतःमध्ये, काहीतरी चुकत असेल म्हणून ते लोक तुला बोलत असतील. परंतु आज मला त्या लोकांचा म्हणजे माझ्या 90,000 फॉलोअर्सचा खूप गर्व आहे. याचं कारण असं आहे की मला घडवणारे माझे आसपासचे नसून माझे फॉलोअर आहेत. कारण या फॉलोअरच्या जीवावरच माझा व्यवसाय आज एक विशिष्ट उंचीपर्यंत गेला. खूप मला मी अभिमानाने सांगतो की फॉलोअरचा मी कायम जीवनभर ऋणी राहील. मी माझी जेवढी मेहनत आहे आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे खूप मोठा आहे मला आणि तो खूप लाभलेला आहे. तर काय व्हायचं मित्रांनो, आता पहिले लोक, आता आमच्या आसपासचेच लोक चांगले कोणी शिकलेले असायचे. आता मी शाळा वळायचो किंवा शाळा सांभाळायचो, लोकांना वाटायचं तू काय शाळा वळतो, मला फार एकदम आरणी टट्टू सारखं समजायला लागले. पण मित्रांनो आज अशी कंडिशन झाली, ते लोक टू व्हीलरवर ट्रिपल सीट हिंडतात आणि मी आज 50 ते 60 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतोय. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढं का तुम्ही गाडी घेतली म्हणजे तुम्ही प्रोफेशनल किंवा तुम्ही ब्रँडेड झाले असं काही नाहीये. परंतु व्यवसाय कधीच ऐकत नाही. मला हसणारे सगळे आपले लोक होते, पण हसणाऱ्यांचे सगळे उत्तर मी अख्खे माझ्या हृदयामध्ये लिहून ठेवले होते आणि त्याचं उत्तर अक्षरशः मी माझ्या कामातून, माझ्या प्रगतीमधून लोकांना दिले. मी जेव्हा शेळीपालन चालू केलं तर मला अडचणी तर भरपूर आल्या, परंतु पैसे माझ्याकडे खूप कमी प्रमाणावर होते. तर माझे काही ठराविक 2-3 मित्र होते. त्यामध्ये बाळू कासारे असेल, किरण साठे असेल, योगेश टोकडे, राजू फरगडे, या असे ठराविक 4 ते 5 मित्र माझे सिलेक्टेड होते. ह्या मित्रांनी मला काही नाही तर योग्य मी ज्यावेळेस खचतो त्यावेळेस चांगला सल्ला दिला. आणि एक वेळ अशी असते माणसावर मित्रांनो का ज्यावेळेस पैशाची थाप नसली तरी चालेल, पण त्याची पाठीवर थाप असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी खचलेल्या काळामध्ये मित्राची संगत आणि योग्य मित्र आणि योग्य सल्ला असणं गरजेचं होतं. ते ह्या 2 ते 4 मित्रांपासून मला कायम भेटत गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या तर काही राजकारण किंवा बाकी ड्रामे करायची कधी आयुष्यामध्ये गरज नाही पडली, कारण मी कंटिन्यू सदैव मी माझ्या कुटुंबाचा आणि आपल्या तरुणांना घडवायचा विचार केलाय. मित्रांनो आज तुम्ही पाहतात जवळजवळ तरुणांनाच वापरून लोक मोठे होतात. परंतु माझी कळकळीची विनंती आहे का तुम्ही मित्रांनो, तुम्ही तुमच्या घराचा विचार करा, तुम्ही स्वतः मोठे व्हा, तुम्ही स्वतः घडा, तुम्ही मेहनत करा आणि तुमचं कुटुंब मोठं करा. तुम्ही आज जे तरुण आहेत ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे, हे तरुण आज मला निश्चितच राजकारणी लोकांना, सरपंच, उपसरपंच, आमदार, एमएलए काय असेल त्यांना मोठं करण्याच्या मागे लागलेलं आहे. परंतु मित्रांनो तुमचं कुटुंब, तुमचे वडील जो फाटका शर्त घालतात त्याची जाणीव ठेवा आणि तुम्ही स्वतः घडा. आणि तुमच्या वडिलांनी किती दिवस कष्ट करायचे हे त्यांच्या मुलावर अवलंबून असतं. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुमचा जो बाप राबतोय शेतामध्ये त्यांचं कष्ट कुठंतरी थांबवा आणि तुम्ही स्वतः त्यांची जबाबदारी पार करा. कारण तुम्ही स्वतः फिरत असल्यामुळं त्यांचं कष्टाचं ओझं अजून सुद्धा चालतंय. मित्रांनो तुम्हाला अक्षरशः सांगतो, जेव्हा आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तरी तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो दुसरे घडवण्यासाठी वापरता. मित्रांनो हे राजकारणी लोक अतिशय भूलतापा देणारे असतात. परंतु सत्य परिस्थिती लोकांना टोचती. दुसरा विषय एक सांगतो, माझे 90,000 फॉलोअर्स असून सुद्धा मी आयुष्यामध्ये एकही गेमचं प्रमोशन केलं नाही कोणत्याही प्रकारचे. आज मिलियनमध्ये 500-600 लोकांचे फॉलोअर्स झालेत. प्रत्येक तरुणाला गेमचं सजेशन केलं जातं, ही गेम खेळा, ती वेट लावा, एवढे पैसे टाका. मित्रांनो तरुणांना अजिबात मी सांगतो, हे रील स्टार जे आहे असे बोगस, यांना सगळ्यांना रिपोर्ट मारा मी तर म्हणतो. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या व्यवसायामधून तुम्हाला चांगला सल्ला भेटतो अशाच रील तुम्ही पहा, असेच तुम्ही व्हिडिओ पहा. ही गेम खेळा, तुम्हाला एवढे लाख मिळतील, त्यांचं ते पोट भरतात. 1000-500 साठी लोकांचे पोर बरबादीला लावतात. अशा लोकांना तुम्ही जवळ सुद्धा करू नका. वाईट संगतीपासून लांब राहा आणि घडण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो आज दुनियामध्ये जर आपल्याला तुम्हाला उभं राहायचं असेल तर खूप चांगले लोक आहेत, परंतु तुमची नजर ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस तुम्हाला चांगले लोक शोधता येतील. आणि व्यवसाय करताना संयम खूप महत्वाचा असतो. काही दिवस कानांनी बहिरं व्हावं लागतं, डोळ्यांनी आंधळ व्हावं लागतं. याचं कारण असं आहे की वाईट गोष्टींपासून आपली दृष्टी लांब राहिली पाहिजे. आपल्याला व्यवसाय घोड्याला नाळ असं समोर लावलं जातं. का लावलं जातं? का त्याला फक्त समोर दृष्टी आणि दूरदृष्टी दिसली पाहिजे. असं तुम्ही घोड्यासारखं वागा. गाढवासारखं जर कष्ट केलं तर कष्ट भरपूर येईल, पण जीवनामध्ये पैसा कधीच येणार नाही. त्यामुळे घोडा रेस पळतो आणि जिंकतो आणि त्याला मटकी हरभरे असं खायला भेटतं. तुम्ही घोड्यासारखं बना. आयुष्यामध्ये तुम्ही कुठेही तुम्हाला काही कसल्याही प्रकारचं कमी पडणार नाही. व्यावसायिक सल्ला कधी हवा असेल तर तुम्ही निश्चित चव्हाण गोट पंपची एकदा संपर्क करा. तर मित्रांनो आज लक्षात घ्या, व्यवसाय कोणताही कमजोर नाही, त्याला आधुनिक पद्धतीने केला पाहिजे. आज मार्केटला असं आहे, अपडेट होणं गरजेचं आहे. जे एक काळ नोकिया मोबाईलची खूप क्रेज होती, परंतु काळानुरूप अपडेट झाला नाही म्हणून तो मोबाईल पूर्णपणे आज बुडाला आहे, हे सगळ्यांना माहिती. म्हणून सांगतो, तुम्ही जरी म्हणता
हा शेळी पालन करत नाही, हा शेळी विक्रीतून पैसे कमवतो. परंतु मित्रांनो, काळानुरूप अपडेट होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा काही ना काही व्यवसाय करून दोन माणूस मतलबी असलाच पाहिजे, दोन पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे. आणि मी आज जरी पंजाबवरून 3-3, 4-4 ट्रिप आणतो, सोशल मीडियावर सगळे माझे मित्रपरिवार किंवा जे काही ग्राहक असतील ते पाहत असतील. मी प्रत्येक वेळी विमानाने जातो, विमानाने येतो आणि ज्या 3 ते 4 ट्रिप आणतो त्याच्यामध्ये 500 ते 600 शेळ्या आणून मी चव्हाण गोट फार्मच्या माध्यमातून सगळं ग्राहकांना देतो. मित्रांनो, आपण काहीतरी वेगळी क्वालिटी देत असतो. त्यामुळंच आज 200-200 लोक आपल्या माल यायच्या वेळेस उपलब्ध असतात, हजर असतात. त्याचं कारण असं आहे, तुम्ही क्वालिटी एकदा जर ठेवली, क्वालिटी मेंटेन ठेवली आणि क्वांटिटी ठेवली, तुम्हाला ग्राहक, मी डोंगरात सुद्धा ग्राहक उभा करतोय. याचं कारण असं आहे की क्वालिटी कधीही तुमची बेटर पाहिजे. आणि आज मला तरुणांकडून एवढीच अपेक्षा आहे, मी याच्यासाठी ओरडतोय, माझा व्यवसाय ते चालूच आहे, मी याच्यासाठी जीव ताणतोय की मला फक्त आणि फक्त प्रत्येक मुलाखतमधून किंवा प्रत्येक बाईटमधून 10 ते 20 तरुण या शेळी पालनामध्ये सक्सेस करायचे. ह्याच उद्देशाने मी प्रत्येक मुलाखत देत असतो. ग्राहक तर भरपूर उपलब्ध आहेत, परंतु मला तरुण घडवताना पाहिजेत, जे जे शिकलेत, ज्यांचं नोकरीचं वय संपलंय, त्यांनी कोणत्या ना कोणत्या व्यवसायामध्ये रूपांतर, म्हणजे व्यवसायामध्ये जायचंय आणि व्यवसायामध्ये स्टार्टअप करून एक यशस्वी उद्योगाकडे पाऊल सुरुवात करायची. तर मित्रांनो, सगळ्यांना परत एकदा मी हात जोडून सांगतो, सोशल मीडिया फक्त नाच गाण्यासाठी नाहीये. प्रत्येक सोशल मीडियाचा वापर तुम्ही बिझनेससाठी चांगल्या प्रकारे करू शकता. सोशल मीडियावर आज काय होत नाही मित्रांनो, ज्या व्यक्तीला काल काही 1 रुपया नसतात, ती लोक सुद्धा आज चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात. सोशल मीडियाची जोड घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे एक चांगल्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. आज युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमामधून लोक हॉटेल व्यवसाय असतील, कुक्कुटपालन असेल, शेळी पालन असेल, अगदी छोटे छोटे पाणीपुरीवाले सुद्धा सोशल मीडियावर करतात. मग मित्रांनो, आपल्या मराठी तरुण वर्गाने किंवा आपल्या तरुण वर्गाने मागं राहता कामा नये. तुम्ही सोशल मीडियाची जोडी घेऊन तुम्ही जे पिकवताय ते सोशल मीडियावर सादर करा. जसं आपण आपल्या एखादा चांगला फोटो काढलो तर आपल्याला कसं वाटतं की आपण सोशल मीडियावर टाकावं, अपलोड करावं, है ना? तसंच तुम्ही आपण जे पिकवतोय ते सोशल मीडियावर सादर करा. गरजू असणारे ग्राहक तुमच्यापर्यंत तुमचा कॉन्टॅक्ट करतील. तुमची मालाची प्रत चांगली असेल तर निश्चित तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि सोशल मीडियाचा चांगला वापर केला त्याचा चांगला तुम्हाला मोबदला सुद्धा निश्चित भेटणार आहे मित्रांनो. तर आज आपण यश टॉक्स या चॅनलच्या माध्यमामधून बरीचशी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवलेली आहे आणि यांचे जे व्हिडिओ असतात मित्रांनो, अतिशय मार्मिक आणि चांगल्या व्यावसायिकांचे असतात. तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर करा, जेणेकरून होता होईल तेवढे हा व्हिडिओ तरुणांपर्यंत जाईल. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही या चॅनलला परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मित्रांनो तुमचे पुढील सुद्धा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. आता आपलं जे गोट फार्म आहे ते मित्रांनो मी परत एकदा ऍड्रेस सांगतो, चव्हाण गोट फार्म, नारायणगावान, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर आहे 99 23 02 12 12 96 96 82 16 16. धन्यवाद मित्रांनो.